नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अशा व्यक्तिमत्वाची कहाणी उलगडणार आहोत ज्यांनी अक्षरशः शून्यातून एक प्रचंड मोठं साम्राज्य उभं केलं. रिलायन्स इंडस्ट्रीजचा पाया नेमका कसा रचला गेला याची ही अत्यंत रंजक आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. चला तर मग सुरू करूया. पण विचार करा, या एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट प्रवासाची सुरुवात किती रकमेपासून झाली असेल? फक्त $300. हो, हे अगदी खरं आहे. आजच्या काळात कदाचित एका साध्या स्मार्टफोनची किंमत यापेक्षा जास्त असेल. पण एवढ्याशा बीजभांडवलावर सुरू झालेला हा प्रवास थेट फॉर्च्यून 500च्या यादीत कसा पोचला, हे पाहणं खरोखरच थक्क करणार आहे. आपला पहिला भाग आहे खेड्यातला उद्योजक. तर ही गोष्ट सुरू होते 1932 मध्ये सौराष्ट्रातल्या चोरवाड गावातल्या एका अत्यंत सामान्य आणि बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबात. आता इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे वयाची ती 16-17 वर्षे. ज्या वयात आपण फक्त भविष्याची स्वप्न रंगवत असतो, तिथे परिस्थितीशी दोन हात करत गावच्या जत्रांमध्ये स्नॅक्स विकण्यापासून सुरुवात झाली. आणि एवढ्यावरच न थांबता थेट येमेनच्या एडन शहरात जाऊन बेस अँड कंपनीमध्ये क्लार्क म्हणून काम करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला गेला. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे आणि हिशोबाचे पहिले धडे इथेच गिरवले गेले. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, ते $300चं बीज भांडवल. साल होतं 1958. भारतात परतल्यानंतर मुंबईत रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना झाली आणि मसाल्यांचा व्यापार सुरू झाला. इथे एक अत्यंत साधी पण स्ट्रीट स्मार्ट रणनीती वापरली गेली. उत्तम दर्जाचा माल द्यायचा, पण थोड्या कमी नफ्यात, म्हणजेच कमी मार्जिन ठेवून. एका नवख्या उद्योजकासाठी हे तंत्र एकदम अचूक ठरलं. ग्राहकांचा विश्वास जिंकला गेला आणि व्यवसायाने अक्षरशः गरुड झेप घेतली. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग, सप्लाय चेन किंवा पुरवठा साखळीवर मिळवलेलं प्रभुत्व. 1966 मध्ये नरोडा इथे पहिली कापड मिल सुरू झाली आणि प्रसिद्ध विमल ब्रँडचा जन्म झाला. इथून पुढे बिझनेसच्या जगात ज्याला व्हर्टिकल इंटिग्रेशन किंवा बॅक इंटिग्रेटेड प्रोजेक्ट्स म्हणतात, त्याचा अगदी हुशारीने वापर केला गेला. हे नक्की काय असतं, तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादी कंपनी जेव्हा फक्त माल विकण्यावर न थांबता तो माल तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि त्याची संपूर्ण उत्पादन प्रक्रिया स्वतःच नियंत्रित करू लागते, तेव्हा त्याला व्हर्टिकल इंटिग्रेशन म्हणतात. रिलायन्सने या संकल्पनेचा कसा वापर केला हे पाहणं खरोखरच उद्बोधक आहे. पहिल्यांदा त्यांनी फक्त कापड विकलं, मग विचार केला, कापडासाठी लागणारा धागा आपणच का तयार करू नये. त्यांनी तेही सुरू केलं आणि पुढे जाऊन त्या धाग्यासाठी लागणारे पेट्रोकेमिकल्स आणि प्लास्टिकचं उत्पादनही स्वतःच्याच हातात घेतलं. असं संपूर्ण मूल्य साखळीवर नियंत्रण मिळवल्यामुळे खर्च तर कमी झालाच, पण कच्च्या मालाचा पुरवठाही कायम सुरक्षित राहिला. व्यावसायिक अभ्यासात हे एक मास्टर स्ट्रोक उदाहरण मानलं जातं. आता येतोय कथेचा चौथा आणि अत्यंत रोमांचक टप्पा, लोकांकडून मिळवलेला निधी. व्यवसायाचा मोठा विस्तार करायचा होता, पण त्यासाठी प्रचंड भांडवलाची गरज होती. आणि इथेच एक मोठा अडथळा आला. पारंपरिक राष्ट्रीयकृत बँकांनी एवढं मोठं कर्ज देण्यास चक्क नकार दिला. मग आता काय करायचं? जेव्हा बँकांनी दरवाजे बंद केले, तेव्हा त्यांनी एक नवा अभूतपूर्व मार्ग निवडला. त्यांनी थेट सामान्य गुंतवणूकदारांना साथ घातली. 1977 मध्ये रिलायन्सचा IPO आला. जोरदार रोड शोज, आकर्षक लाभांशाची हमी आणि चक्क मोठ्या स्टेडियम्समध्ये घेतल्या जाणाऱ्या सभा, या माध्यमातून त्यांनी थेट सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क साधला. आता हे समजून घेणं का महत्त्वाचं आहे, कारण यामुळे भारतीय शेअर बाजाराचं खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण झालं. शेअर बाजार म्हणजे फक्त श्रीमंतांची मक्तेदारी, ही वर्षानुवर्षे चालत आलेली संकल्पना एकाच झटक्यात मोडून निघाली. सर्वसामान्य कुटुंबांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करून भारताच्या आर्थिक जगात एक ऐतिहासिक क्रांतीच घडवून आणली गेली. आणि आता आपला पाचवा भाग, विजय आणि वाद. कारण खऱ्या जगातल्या व्यवसायाचा इतिहास कधीच वादांशिवाय पूर्ण होत नाही. या प्रवासात नाण्याच्या दोन्ही बाजू पाहायला मिळतात. एकीकडे बाजारात फेरफार करणे, नियमांची पळवाट काढणे आणि राजकीय लॉबिंग करण्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर झाले. तर दुसरीकडे गुंतवणूकदारांच्या मते ते एक द्रष्टा नेते होते, ज्यांनी जागतिक बदल आणि धोरणे आधीच अचूक ओळखली होती. हे आरोप प्रत्यारोप होत राहिले तरीही व्यवसायाची वेगाने वाढ होतच राहिली आणि नफ्याचं प्रमाणही कायम उच्च राहिलं. इतिहासाचे विद्यार्थी म्हणून आपण ह्या दोन्ही बाजू तटस्थपणे तपासणं अत्यंत आवश्यक आहे. या प्रचंड महत्वाकांक्षेचा आणि दूरदृष्टीचा अंतिम परिणाम काय झाला? तर रिलायन्स ही भारतातील सर्वात मोठी खासगी कंपनी बनली. इतकंच नाही तर फॉर्च्यून 500च्या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय खासगी कंपनी ठरली. पुढे मुकेश आणि अनिल या दोन मुलांकडे व्यवसायाची सूत्र सोपवून 2002 मध्ये धीरूभाईंनी जगाचा निरोप घेतला. शून्यातून सुरू झालेला हा एका असामान्य स्वप्नाचा प्रवास होता. शेवटी या संपूर्ण विश्लेषणातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित होतो.
खऱ्या अर्थाने मोठी व्यावसायिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जुने पारंपरिक नियम मोडून स्वतःचे नवीन नियम तयार करणं खरंच आवश्यक असतं का? धोका पत्करण्याची ही वृत्ती आणि रणनीती उद्योजकतेबद्दल आपल्याला खूप काही शिकवून जाते. यावर थोडा विचार नक्की करा. आजच्या या विश्लेषणात एवढंच. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि ज्ञानवर्धक सादरीकरणासह.